ठीक आहे. सो आवर न्यू टायटल इज व्हॉट इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियमचा अर्थ आपल्याला माहीत आहे. इक्विलिब्रियम कशाला म्हणतात? कॉन्स्टंट. म्हणजे ते कसं असलं पाहिजे? बॅलन्स. बरोबर आहे की नाही? जसं हा पेन आहे, या पेनला जर आपण असं बरोबर ठेवलं सेंटरमध्ये, हा काय राहीन? असा बॅलन्स राहणार. म्हणजे हा कसा इक्विलिब्रियममध्ये आहे, बॅलन्स आहे की नाही? म्हणजे बरोबर अर्ध वेट इकडे आहे, अर्ध तिकडे आहे, सेंटरमध्ये ठेवलं आपण याला. ते जर असं ठेवलं तर बॅलन्स राहणार आहे काय? इकडे पडून जाईना, आहे की नाही? किंवा असं जर ठेवलं तर इकडे पडेल, आहे की नाही? पण बरोबर असं जर ठेवलं याला सेंटरमध्ये, हा कसा राहणार? बॅलन्स. म्हणजे काय? इक्विलिब्रियम. का बरं? अर्ध वजन इकडे आहे आणि अर्ध वजन इकडे आहे. आपण जे उभं आहो हे कसं आहे? आपण इक्विलिब्रियममध्ये आहो. आणि एक पाय जर वर उचलला तर आपण राहणार आहे काय? अनबॅलन्स होऊन जाऊ आपण. पडू का नाही खाली आपण? यस सर नो? यस. सरळ सरळ आहे तो कन्सेप्ट इथं. आता मला सांगा, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये आपण कशाबद्दल बोलतो? टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं काय ठेवावं लागेल? कॉन्स्टंट ठेवावं लागेल. संपलं काम. आणि तसंही आपल्याला थर्मल इक्विलिब्रियमची डेफिनेशन माहीत आहे. काय डेफिनेशन आहे सांगा? थर्मल इक्विलिब्रियम, देर इज नो एनी हीट ट्रान्सफर बिटवीन सिस्टीम अँड दॅट इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम. आहे का नाही? दोघांचं टेम्परेचर काय होऊन जाईल? तिथं सेम होऊन जाईल. सेम झालं तर हीट ट्रान्सफर होणार आहे काय? म्हणजे त्या दोन्ही सिस्टीम एकमेकासोबत कशा आहेत? बॅलन्स आहे. बॅलन्स झाल्या ना त्या. जसं आपण झिरोतला पाहिला होता, त्याचं अप्लिकेशन काय दिलं होतं मी तुम्हाला? थर्मामीटर. थर्मामीटर काय करते? तुमच्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करते ना. मग आपल्या बॉडीचं त्या थर्मामीटरचं टेम्परेचर सेम झाल्यानंतर तो मग काही समोरचा टेम्परेचर दाखवणार आहे काय? नाही. आता तुमचं टेम्परेचर 100 आहे तर थर्मामीटर 110 दाखवत आहे असं होणार आहे काय? तुमचं 100 आहे तर तो पण किती शो करेल? म्हणजे दोन्ही सिस्टीम कशा झाल्यात? मग थर्मल इक्विलिब्रियम झालेल्या आहेत. येस ऑर नो? येस. हे पाहिलं आहे आपण. मग आता ह्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम पोझिशनसाठी आपल्याला 3 गोष्टी आवश्यक आहे. इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम वी हॅव टू रिक्वायर्ड 3 पॅरामीटर्स इन इक्विलिब्रियम पोझिशन्स. त्या कुठल्या? आपल्याकडे एक मेकॅनिकल इक्विलिब्रियम, नंतर दुसरी केमिकल इक्विलिब्रियम, आणि तिसरी जे आपण ऑलरेडी पाहिलेली आहे थर्मल इक्विलिब्रियम. बरोबर आहे? मीन्स टू फुलफिल द कंडिशन्स ऑफ विच वन? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. कोणती सिस्टीम ही थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम राहण्यासाठी कुठल्या 3 पॅरामीटर इक्विलिब्रियममध्ये असल्या पाहिजे? मेकॅनिकल, केमिकल आणि थर्मल. याच्यातलं जर एकही पॅरामीटर जर चेंज झालं तर ती सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम राहणार नाही. लक्षात आलं ना? असा जर प्रश्न आला तुम्हाला, सो विच आर द कंडिशन्स रिक्वायर्ड फॉर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम? सो विच आर द कंडिशन्स रिक्वायर्ड? मेकॅनिकल, केमिकल आणि थर्मल. आलं लक्षात? मग आता मेकॅनिकली तुम्हाला समजलं. मेकॅनिकल आला, त्याच्यात काय आलं? मेकॅनिकल आलं तर एखादी मेकॅनिकल आहे. मेकॅनिकलमध्ये काय येणार? मशीन्स येईल. बरोबर की नाही? मशीन्स म्हणजे काय आलं मेकॅनिकलमध्ये? जसं आपण तुम्ही सायकल चालू राहिले, हे काय? मेकॅनिकल वर्क आहे. हा पंखा जो फिरत आहे हा काय आहे? इलेक्ट्रिकल आहे की नाही? टी व्ही पाहत आहे आपण तर ते काय? इलेक्ट्रॉनिक्स आहे. मोबाईलवर बोलत आहे आपण तर ते काय? इलेक्ट्रॉनिक्स आहे. आता कम्प्युटर ऑपरेट करत आहे आपण तर ते काय झालं? कम्प्युटर झालं. येस ऑर नो? येस. लक्षात येते का नाही? आता हे जे स्टँड आहे हे काय आहे? मेकॅनिकल आहे. हे काय इलेक्ट्रॉनिक्स आहे काय? सेन्सर बटन दाबले बा हे असं निघालं. अशी पण आत वस्तू, पंखे पण आत सेन्सरवाले, अशी बटन दाबली की बंद होते, स्टार्ट होते. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे सगळे काय आहेत? एक म्हणजे ब्रँचेस आहेत. मग आता थर्मोडायनामिक्समध्ये तुम्हाला मेकॅनिकल आलं, केमिकल आलं, थर्मल आलं. याच्यामध्ये कम्प्युटर कधी येणार नाही. लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉनिक्स येणार नाही. याच्यामध्ये थर्मोडायनामिक्समध्ये नेहमी काय? मेकॅनिकल, केमिकल, थर्मल. आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं आहे. आपलं पिस्टन सिलेंडर.
जे कशामध्ये असते आपल्या IC इंजिन में, वहाँ पे ये तीनों पैरामीटर आएंगे. कौन से? मैकेनिकल, केमिकल आणि थर्मल आहेच त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मैकेनिकल मतलब क्या है? उसके गाड़ी के व्हील्स है. केमिकल काय आहे त्याच्यात सांगा बरं? पेट्रोल आहे. शाबाश. आणि थर्मल काय आहे? टेम्परेचर, हीट आहे त्याच्यात. बरोबर आहे. समज में आहे. मग आता बघा मेकॅनिकल इक्विलिब्रियमला आपण कसं डिफाईन करू? सोपीच आहे हे. सांगा ना मग मेकॅनिकल मध्ये काय आलं? मग सांगा ना काय येणार? व्हॉट इज इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम? कारण का थर्मोडायनेमिक्स मध्ये आपल्यापाशी दोन गोष्टी रिक्वायर्ड आहे. एक कोणती आहे? सिस्टीम. दुसरी पाहिजे आपल्याला सराउंडिंग. तर मग सांगा आता याच्यात काय येणार? मेकॅनिकल मध्ये काय आहे ते? मेन काय आहे ते? मेकॅनिकल मध्ये मेन काय आहे ते? फोर्स येतो ना. फोर्स कशामध्ये येणार? हा मेकॅनिकल मध्ये. काही आपण लुटत आहे, हा बेंच मी लुटत आहे म्हणजे काय झालं? मेकॅनिकल झालं ते. त्याला फोर्स लावता आपण लुटण्यासाठी. बरोबर आहे की नाही? गाडी आपली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात आहे म्हणजे इंजिननं काय केलेलं आहे? फोर्स पैदा केलेला आहे, पॉवर पैदा केलेला आहे. त्याच्यामुळे काय झाली? ती गाडी मूव्ह झाली. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता हा पंखा जो आहे हा मेकॅनिकल फिरू राहिला, हे मेकॅनिकल आहे. पण याला फिरण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? इलेक्ट्रिकल रिस्पॉन्सिबल आहे. केमिकल रिस्पॉन्सिबल आहे का तिथं? का मेकॅनिकली फिरू राहिला का तो? मेकॅनिकली कसा फिरेल तो? जेव्हा आपण त्याला फिरू, एखादी गाडी घेतली फिरू राहिला त्याला, तो काय झाला? मेकॅनिकल झाला. तुम्ही गाडीचा चक्का फिरवता सायकलचा, ते काय? मेकॅनिकल आहे. बरोबर आहे. मग इथं सांगा आता काय येणार? मग व्हेरी सिंपल डेफिनेशन. हाऊ कॅन यू डिफाईन मेकॅनिकल इक्विलिब्रियम? Equilibrium is defined as आता मगाशी सांगितलं असा सेंटरमध्ये आहे म्हणजे हा कसा होता? बॅलेन्स होता. बरोबर आहे. अनबॅलेन्स होता काय? नाही. म्हणजे याच्यावरती लागणारा फोर्स कसा होता? हा बॅलेन्स होता. जेवढा इकून आहे तेवढा इकून फोर्स लागलेला आहे. येस ऑर नो? येस. म्हणजे इथं काय आलं डेफिनेशन? मेकॅनिकल इक्विलिब्रियम इज डिफाईन ॲज there is no unbalance, there is no unbalanced force, there is no unbalanced force within the system, पहिले मी लिहिलं कोणतं? मेकॅनिकल इक्विलिब्रियम इज डिफाईन ॲज देर इज नो अनबॅलन्स्ड फोर्स विदिन द सिस्टीम. जनरल उदाहरण देतो हा, कॉमेडीवालं. आता मी कसा इक्विलिब्रियम माहिती आहे? मी काय असं अनबॅलन्स आहे काय? आता आपण अनबॅलन्स लोक पाहिले. आपण कधी होतात ते अनबॅलन्स? हे ना अल्कोहोल घेतलं की ते अनबॅलन्स झाले. आपण समाजामध्ये असे उदाहरण पाहतो. अल्कोहोल समजते सगळ्याले, केमिस्ट्रीमध्ये शिकले सांग तुम्ही. अनबॅलन्स बॅलन्स राहते का तो? ते आपण सिस्टीम आहे. आता मी बॅलन्स आहे एकदम, पण एखाद्यानं काही फंक्शन आहे काय, तो त्यानं अल्कोहोल घेतली, तो काय होईल? पुरा अनबॅलन्स. कशामध्ये? त्याच्यामध्ये जो फोर्स डेव्हलप झाला तो कसा झाला? त्याच्यामध्ये अनबॅलन्स होईल. ती सिस्टीम इक्विलिब्रियम राहणार आहे काय? ती काय झाली? नॉन इक्विलिब्रियम. जनरल उदाहरण दिलं. आता हा पेन जर मी ठेवून दिला असा तर हा कसा आहे? एक बॅलन्स आहे. बेंच ठेवला आहे, कसा आहे? म्हणजे तो कसा आहे? त्याच्यामध्ये काही अनबॅलन्स फोर्स डेव्हलप झालाय काय? नाही झाला. लक्षात. सो मेकॅनिकल इक्विलिब्रियम इज डिफाईन ॲज देर इज नो अनबॅलन्स फोर्स विदिन द सिस्टीम. याला 2-4 डेफिनेशन याच्यावाल्या. विदिन द सिस्टीम इज कॉल्ड ॲज, 2-4 लिहितो मी तुम्हाला, इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल इक्विलिब्रियम. हे झालं. ठीक आहे. एक ही झाली. याच्यातच आणखी दुसरी. मेकॅनिकल इक्विलिब्रियम इज डिफाईन ॲज देर इज नो अनबॅलन्स. आता एक पहिले विदिन द सिस्टीममध्ये घेतली आपण, नंतर देर इज नो अनबॅलन्स फोर्स बिटवीन, कशामध्ये ना आता? बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग.
surrounding is called as mechanical equilibrium. लक्षात आलं सगळ्यांच्या? बरोबर आहे. पहिले आपण विदिन द सिस्टीम टाकली, काही अंदर प्रॉब्लेम झाला, तो काय होईल, अनबॅलन्स होईल, माणूस चक्कर आला त्याले. म्हणजे काय झालं, सिस्टीममध्ये काहीतरी गडबड झाली ना, जेवणच नाही गेलं सकाळपासून बिझी माणूस, ट्युशन करू दे, इथं जाऊ दे, तिथं जाऊ दे, अनबॅलन्स होईल ना तो, चक्कर येईन त्याला, भोंड येईन त्याले, चक्कर म्हणजे भोंड येणे, पडन ना तो खाली. म्हणजे काय झाला, तो अनबॅलन्स काय झाला, फोर्स झाला. कशामध्ये, विदिन द सिस्टीम. हे एक कारण झालं. आता हा बेंच असाच ठेवला आहे, हा काय बॅलन्स आहे, पण त्याच्या आजूबाजून काय पूर्ण. मग आता सराउंडिंग याच्या बाजूनं, आता याला जर मी असं लोटलं तर मी काय केलं, याला मग डिस्टर्ब केलं ना. डिस्टर्ब केलं म्हणजे काय झालं, मग अनबॅलन्स फोर्स झाला. फोर्स बॅलन्स राहिला काय, इकडून समजा 10 न्यूटन फोर्स आहे. किती फोर्स आहे, आता हा असा उभा आहे समजा, याचा फोर्स आहे 10 न्यूटन. असं काय, असं बोट लावल्याबरोबर हा मूव होते का, असा फोर्स लावा लागेल ना आपल्याला याले. आता किती लावला तर एकदम मूव होते, पण आपल्याला एकदम जास्त लावा लागेल. म्हणजे याचा फोर्स आहे 10 न्यूटन, याला मूव्ह करायसाठी तुम्हाला किती फोर्स लावा लागेल. मी जर लावला 9, सरकणार आहे का तो, नाही सरकणार. फोर्स म्हणजे माहिती आहे आपल्याला काय आहे, एम इंटू जी आहे. एम म्हणजे त्याचा मास, जी म्हणजे त्याच्यावर ॲक्ट होणारी ग्रॅव्हिटी. हा फोर्सची डेफिनेशन आहे. मास आहे ना याले, काहीतरी असं याले मास 15 किलोचं असं नाही, त्याला लागणारी ग्रॅव्हिटी. म्हणजे काय झाला, फोर्स झाला. हे सर लक्षात ठेवायचे, फोर्स म्हणजे काय असते, मास इंटू ॲक्सलरेशन. म्हणजे समजा हा 10 न्यूटन फोर्स आहे, याला लोटायला किती फोर्स लागेल आपल्याला, मग याला हलवायला किती लागेल, 10च्या पेक्षा जास्त, म्हणजे 11 लागेल. मग हे बॅलन्स राहिला काय, मग हे काय झालं, मग अनबॅलन्स. कशामध्ये, सिस्टीम आणि, म्हणजे देर इज, आता हे नो म्हटलं मी, अनबॅलन्स फोर्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, त्याला काय म्हटलं आपण, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आणि हे जर मग पूर्ण मूव्ह झाली तर त्याला काय म्हणू आपण, मग मेकॅनिकल नॉन इक्विलिब्रियम. समज में सबको कन्सेप्ट. हे सिंपल डेफिनेशन मी दिली. आता याच्यामध्ये कोणकोणते पॅरामीटर पाहिजे आपल्याला. फोर्स कसा असला पाहिजे, हा कॉन्स्टंट असला पाहिजे. कॉन्स्टंट म्हणजे कसा, सिस्टीम आणि सराउंडिंगचा कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे, कॉन्स्टंट किंवा सेम. नंतर फोर्स आला तर तिथं काय कंडिशन आहे, दुसरी प्रेशर आलं. फोर्स प्रेशर सोबतच राहणार आहे, कारण फोर्सची डेफिनेशन माहिती आहे आपल्याला, प्रेशरची सुद्धा माहिती आहे. प्रेशर म्हणजे काय असते, फोर्स अपॉन एरिया. हे दोघेही कसे असणार आहे, सोबतच असणार आहे. म्हणजे आता फोर्स कॉन्स्टंट आहे तर हे प्रेशर सुद्धा काय असायला पाहिजे आपल्यापाशी, कॉन्स्टंट. प्रेशर इज कॉन्स्टंट. हे पण आपल्याला काय लागेल इथं, कॉन्स्टंट. समजून राहील सगळ्यांना. तर आता बेंच आता हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. तर याच्या आजूबाजूने जे प्रेशर आहे ते कोणतं प्रेशर डेव्हलप आहे, ॲटमॉस्फिअर. आणि ते कसं आहे, पूर्ण ॲटमॉस्फिअर प्रेशर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. किती व्हॅल्यू आहे त्याची, 1.01325 बार. बदलली काय ती. मग आता आपण जर इकडून एखादं ब्लोअर लावून दिलं, ब्लोअर म्हणजे मोठे मोठे फॅन लावले तर ते काय होणार, हे बेंच काय होणार, मग मूव्ह होणार. म्हणजे इकडलं प्रेशर काय केलं आपण, वाढवलं. लक्षात. म्हणजे प्रेशर सुद्धा चेंज झालं तर सिस्टीम ही मेकॅनिकल इक्विलिब्रियम राहणार आहे काय, नाही राहणार. लक्षात. तो दिस आर द पॅरामीटर रिक्वायर्ड टू मेंटेन अ सिस्टीम इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम्स. फोर्स रिमेन्स कॉन्स्टंट, प्रेशर इज ऑल्सो रिमेन्स कॉन्स्टंट. समजलं सगळ्यांना, काही कन्फ्युजन विचारू घ्या सगळ्यांना, क्लिअर आहे. लगेच नोट डाऊन करायचे. दुसरा पाहू आता आपण मग केमिकल. सेकंड काय आता सांगा मला, व्हॉट इज केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम इथं लिहितो घ्या. सांगा आता याला काय म्हणसान आपण, केमिकल इक्विलिब्रियम. एकदम सिंपल. पहा आता,
chemical composition of a system does not change with respective time. Is called as chemical equilibrium. बरोबर आहे, एकदम सिंपल. आता याच्यासाठी तुम्ही कोणतं एक्झाम्पल देणार मला सांगा बरं. सिंपल एक्झाम्पल आहे. केमिकल कंपोजिशन डिफाइन ॲज डायरेक्टली मग केमिकल कंपोजिशन ऑफ अ सिस्टम डज नॉट चेंज विथ रिस्पेक्टिव्ह इज कॉल्ड ॲज केमिकल इक्विलिब्रियम. एक एक्झाम्पल. दुसरी आणखी याची डेफिनेशन आहे. केमिकल इक्विलिब्रियम इज डिफाइन ॲज देर is no chemical reaction within the system. Is called as chemical equilibrium. बरोबर आहे. सांगा आता काय डेफिनेशन राहणार आहे, म्हणजे कोणते एक्झाम्पल राहणार. दोन लिहून दिला डेफिनेशन, तिसरी पण आहे आणखीन, पण दोनच लिहिले आहे. केमिकल कंपोजिशन ऑफ अ सिस्टम डज नॉट चेंज विथ रिस्पेक्टिव्ह टाइम इज कॉल्ड ॲज केमिकल इक्विलिब्रियम. सांगा ना. समुद्राचं पाणी आहे किंवा आपल्या घरचं पाणी आहे किंवा या टाकीतलं पाणी आहे किंवा डॅममधलं पाणी आहे, याच्यात काय ठेवलं आहे? वॉटर ठेवलं आहे ना, पाणी ठेवलं आहे. मग आता ते जे वॉटर ठेवलेलं आहे, समुद्र असेल किंवा डॅम असेल किंवा हे विहीर असेल, वॉटेवर, याच्यामध्ये आपण जे हे पाणी ठेवले आहे त्याचा काय आहे? एक फॉर्म्युला आहे ना. कोणता फॉर्म्युला आहे? H2O आहे. बरोबर आहे. मग 100 वर्षापूर्वी समजा, आता आपण 100 नाही म्हणू, 50 वर्षापूर्वी याचा फॉर्म्युला H2Oच होता, आहे का नाही? आता 50 वर्षानंतर हा आता असा झाला काय? H3O झाला काय? असा झाला काय? किंवा असा झाला HO झाला काय? नाही. काय फॉर्म्युला त्याचा आला? H2Oच आहे. बदलला काय तो? किंवा एखादा मिथेन गॅस आहे, आपण घरी भरून ठेवला मिथेन गॅस, त्याचा फॉर्म्युला काय? तर आता तो काही असा CH5 झाला का आपल्यापाशी? तो काय आपल्यापाशी? CH4च आहे. म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशन हे चेंज झालं नाही. कशासोबत? टाईमसोबत. द केमिकल कंपोजिशन ऑफ अ सिस्टम डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज केमिकल इक्विलिब्रियम. म्हणजे वो अपने हमारे पास में कैसा है? वो केमिकल इक्विलिब्रियम में है. कधी बदलन ते? जेव्हा त्याच्यामध्ये आपण एक्सटर्नली काही ऐड करू. वाटर में हमने अगर दूसरा कुछ अगर डाल दिया, अल्कोहल डाल दिया, तो उसका केमिकल फार्मूला बदल जाएगा, कारण त्याला काय केलं आपण? डिस्टर्ब केलं आपण. बरोबर आहे. किंवा आणखीन मी दुसरं डेफिनेशन लिहिली, देर इज नो केमिकल रिॲक्शन विद इन द सिस्टीम. H2O मध्ये ऑटोमॅटिक रिॲक्शन होईल काय? असं पाणी ठेवून दिला ड्रमामध्ये आपण, ऑटोमॅटिक रिॲक्शन होईल का त्याच्यामध्ये? ऑटोमॅटिक थोडी होणार आहे. जेव्हा त्याच्यामध्ये आपण काही ऍड करू, वॉट एव्हर द केमिकल, इफ यू ऍड, देन देर इज अ केमिकल रिॲक्शन इज डन and then its chemical composition will be change. मग ती सिस्टम केमिकल राहणार का इक्विलिब्रियम? ती काय होणार मग? नॉन केमिकल इक्विलिब्रियम होणार. येस ऑर नो? येस. म्हणजे देर इज नो केमिकल रिॲक्शन विद इन द सिस्टम इज कॉल्ड ॲज केमिकल इक्विलिब्रियम. आपण वॉटर ठेवलं ते तसंच राहणार, ते H2O. मिथेन ठेवला तसंच राहणार. त्याच्यामध्ये जर मग आपण जर काही ऍड करू, मग ते काय होणार? डिस्टर्ब होणार, अनबॅलन्स होईल. ती सिस्टीम कोणती आपल्याकडे? मग नॉन केमिकल इक्विलिब्रियम. समजलं सगळ्यांना कन्सेप्ट? एकदम सोपी डेफिनेशन्स. एक्झाम्पल दिलं आपण असं, म्हणजे काही घेऊ शकता तुम्ही. H2O व्हॉट एव्हर्स यू कॅन राईट. आता तिसरी कोणती आपल्यापाशी? थर्मल.
यही सोपीच आहे. थर्मल. थर्मल हे सांगा बरं काय म्हणसान आता. बस झालं संपलं. थर्मल इक्विलिब्रियम सांगा याला डिफाईन काय म्हणसान. द टेम्परेचर द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम. दुसरं अँड सराउंडिंग. द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम अँड सराउंडिंग किंवा सिस्टीम सुद्धा लिहू शकता आपण. टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम डज नॉट चेंज. आपण हे लिहिलो टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम असं लिहू. टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम नंतर ते लिहू टेम्परेचर. द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम डज नॉट चेंज does not change with respect to time. Does not change with respect to time is called as what is thermal equilibrium. ही डेफिनेशन झाली. दुसरी कोणती लिहिसान सांगा बरं मला जी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. थर्मल इक्विलिब्रियमची कोणती पाहिली आणखी. There is no any heat transfer between system and surrounding is called as also thermal equilibrium. ते तुमच्यापाशी ऑलरेडी लिहिली आहे तुम्ही. Yes or no? Yes. So these are the simple way we can understand the thermodynamic equilibrium. मग ह्या ज्या तिन्ही पॅरामीटर ज्या सिस्टीम पाशी असेल ती सिस्टीम काय झाली आपल्यापाशी मग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. पण असं कधीच नसते एक्झिट. हे सगळं कसं आहे इमॅजिनरी आहे. आलं लक्षात. सो इन दिस वे वी कॅन अंडरस्टँड दिस 3 पॅरामीटर्स. ओके लिहूया शॉर्टकटमध्ये डेफिनेशन वगैरे सगळ्या. आता आपल्याला त्यांनी आणखीन एक पॅरामीटर दिलेला आहे. कोणता. इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट. स्टेट म्हणजे काय आपलं प्रेशर व्हॉल्यूम टेम्परेचर. दॅट इज कॉल्ड ॲज स्टेट ऑफ अ सिस्टीम. बरोबर आहे. इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजेच काय आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन म्हणजे काय परफेक्ट गॅस इक्वेशन. जे आपल्याकडे काय आहे PV इज इक्वल टू P म्हणजे काय प्रेशर. बाळांनो म्हणजे सगळं माहिती आपल्याला. प्रेशर ऑफ अ सिस्टीम. हे काय V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम. N म्हणजे काय रे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सिस्टीम. सिस्टीम म्हणजे काय झाली तिथे आता गॅस झाला आपल्याकडे जो पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये असणार. नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सिस्टीम. सिस्टीम म्हणजे तीच काय आपल्याकडे गॅस आहे तो. आला लक्षात. R काय झाला युनिव्हर्सल. याची व्हॅल्यू किती होती किती होती 8.314 किलो जूल पर केजी केल्विन्स. आणि टी काय होतं आपल्याकडे टेम्परेचर. टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम. मग आता याच्यामध्ये हे काय दिवसाला तुम्हाला PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. बरोबर आहे का नाही. म्हणजे 10 बरोबर काय झालं 10 झालं. जेवढं हे PV 10 असेल तर यांचा सुद्धा प्रोडक्ट किती असला पाहिजे 10. असं जर असलं तर हे कोणती सिस्टीम झाली मग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. म्हणजे PV इज इक्वल टू NRT. दिस इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम सिस्टीम. लक्षात. प्रेशर इंटू व्हॉल्यूम बरोबर काय झालं N इंटू R इंटू T. हे समजा जर असं झालं आता फॉर एक्झाम्पल ही काय होणार मग सांगा बरं नॉन इक्विलिब्रियम सिस्टीम होणार. बरोबर आहे. नॉन इक्विलिब्रियम म्हणजे आपण काय म्हटलं आता समजा आता हा बॉल घेतला मी एखादा फुटबॉल घेतला आपण आहे का नाही. आता याच्यामध्ये काय भरले फुटबॉलमध्ये काय असते हवा असते ना. एअर आहे. एअर म्हणजे काय गॅस आहे. आता याच्यामध्ये एअर भरून ठेवला आहे आणि त्याला इथं ठेवून दिलं आपण फुटबॉलने. ठीक आहे झाली आपल्यासाठी मग. हा ना. पण ती कशी झाली सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम झाली. फुटबॉल पाहिल्या सगळ्यांनी आता ठेवून दिलेलं आहे. हे सिस्टीम काय झाली आपल्यापाशी मग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. म्हणजे इथं काय व्हॅलिड आहे मग PV बरोबर NRT. प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू NRT.
आर म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो गॅस टाकला, हवा भरली की नायट्रोजन भरलं का मिथेन भरा, वॉट एव्हर वी फील देअर. हायड्रोजन भरसान तर काय होणार, हायड्रोजन नाही हेलियम भरू तर काय होणार, वर जाईन तो, खाली राहणार आहे काय नाही. मग आता आपण याला खेळत आहे तर हा इकडे तिकडे पळत, मग हा इक्विलिब्रियम राहणार आहे काय, हा काय होईल मग, कोणतं येईल त्याच्यामध्ये. आता असं इथून किक मारली, कोणतं डिस्टर्ब झालं याचं पॅरामीटर, मेकॅनिकल चेंज झालं. केमिकल चेंज झालं काय नाही, थर्मली चेंज झालं, हीट, त्याला आपण हीट लात मारली, त्या बॉलला किक मारली, त्याचं टेम्परेचर चेंज होणार, हीट वाढन त्याच्यातली, आणि तो मूव्ह सुद्धा झाला. केमिकली नाही बदलला, जे एअर आहे त्याच्यात एअरच राहिली, दुसरा गॅस आला का त्याच्यामध्ये नाही. मग आता एखादं खेळता खेळता किंवा एखादं कोणी तिथं बदमाश असला, एखादं इच्छक पोट्ट असलं तर तो काय करा याने सांगा बरं. एखादं इच्छक पोट्ट असतं तर इच्छक पोरं असतात ना एखादे, काय करा तो त्याला असं एखादं पिन याने पंक्चर करून टाकन, पंक्चर करून शकतो त्याला. आपण एखादा आपण ते बड्डेमध्ये हे लावतो बलून्स, त्याला फोडतो म्हणजे त्याला पंक्चर करू आपण, याला आपण असं पंक्चर केलं एकदम म्हणजे छिद्र मारलं, काय होईल मग, हवा निघून जाईल ना. हवा निघाली म्हणजे ती सिस्टीम काय झाली, मग केमिकल चेंज झालं, बॅलन्स राहिली काय ती, त्याच्यातली एअर कुठे चालली गेली, ही बाहेर निघाल गई ना. म्हणजे ती काय झाली मग नॉन केमिकल इक्विलिब्रियम, नॉन मैकेनिकल, ही अनबैलेंस झाला ना. जो उसका वॉल्यूम था वो भी बदल गया, टेम्परेचर भी चेंज हो गया और उसका केमिकल भी चेंज हो गया. म्हणजे पंक्चर झाल्यानंतर असा एकदम असा होऊन जाईल ना, जमा होऊन जाईल ना सगळं. आलं लक्षात. म्हणजे हे असं पुस्तकात उदाहरण दिलं एक, दिस इज द बॅलेन्स, दिस इज द अनबॅलेन्स. हे बॅलेन्स आता इथं काय एक्झिट आहे मग, पीव्ही बरोबर एनआरटी. असं झालं तर पीव्ही बरोबर एनआरटी राहणार आहे काय, नाही होणार. येस ऑर नो, यस. इन दिस वे वी कॅन अंडरस्टँड द थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आता दुसरा आणखीन याच्यामध्ये दिला आहे तुम्हाला इंडिकेटर डायग्राम. हे आपण रोजच पाहतो डायग्राम, हे इंडिकेटर डायग्राम. कोणती डायग्राम आहे, बॉइल्स लॉ माहिती आपल्याला, बाय बॉइल्स लॉ, बरोबर आहे. बॉइल्स लॉ कोणासाठी एक्झिट होता रे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरला काय म्हणू आपण सांगा बरं, थर्मल इक्विलिब्रियम. टेम्परेचर कैसा है वहां पे, कॉन्स्टंट है, बरोबर आहे की नाही. मग आता ही जी डायग्राम आपण काढली होती ती कशी होती, अशी होती ना, हा प्रेशर आणि हा व्हॉल्यूम, बरोबर आहे. आणि कशी डायग्राम काढली होती मी ती, इन दिस वे. ही डायग्राम आपल्याला काढायची आहे नंतर, बरोबर आहे. मग ही झाली इनिशियल पोझिशन P1, तर हा काय तुमचा व्हॉल्यूम, हा झाला V2. प्रेशर काय झालं, ॲरो कसं घ्या, एक तर वर घ्या नाहीतर खाली घ्या, कसं घेऊ शकता तुम्ही, वॉट एव्हर यू कॅन डू हिअर. आणि याचा काय रिलेशन काढला होता, P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. PV बरोबर काय झालं रे मग, कॉन्स्टंट. हेच आपण इथं प्रूव्ह केलं तर मग काय कॉन्स्टंट आहे तर. आलं लक्षात. म्हणजे दिस इज द वन इंडिकेटर डायग्राम फॉर अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम्स, म्हणजे आपण रोजच काढतो. प्रेशर P1, व्हॉल्यूम काय आहे V1, सिस्टीम चेंज झाली मग काय होईल, प्रेशर P2, व्हॉल्यूम V2 होणार. आलं लक्षात. आता याच्यावरच आपल्याला अंडरस्टँड करायचा आहे कोणता कन्सेप्ट, हे लिहिलं मी आता, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क. हे मला सांगायची आवश्यकता आहे का की आता पॉझिटिव्ह वर्क ही तुम्हाला माहित आहे, आणि तरी आपण त्याला लिहू, आणखी शिकू त्याला. पॉझिटिव्ह वर्क काय होतं, एक्सपांशन. निगेटिव्ह वर्क काय होतं, बस वही दिया उसने वापस, जो अपन ऑलरेडी पढ़ चुका है वही उन्होंने दिया है. ओके, तो दिस विल बी डिस्कस टुमारो, आपण कल पढ़ लेंगे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. हे वाटल्यास तुम्ही असं नोट डाऊन करून टाका रफली.